श्रोतेहो नमस्कार. सकाळच्या या निवांत वेळी मी तुम्हाला एका अशा जगात घेऊन जाणार आहे जिथे शब्द मौन होतात आणि निसर्ग बोलायला लागतो. आपण कधी शांत चित्ताने जंगलाचा श्वास ऐकलाय का? वाळलेल्या पानांवरून सरपटणाऱ्या सापाचा आवाज तुम्हाला कधी ऐकायला आलाय का? दूर कुठेतरी वानराने दिलेल्या वॉर्निंग सिग्नलची साद कधी तुम्ही ऐकली का? आणि या सगळ्यात जास्त श्रवणीय असणारं पावसाच्या थेंबांनी पानावर वाजवलेलं संगीत कधी तुम्ही ऐकलंय का? आज आपल्यासोबत एक असे पाहुणे आले आहेत जे केवळ डोळ्यांनी निसर्ग टिपत नाहीत तर कानांनी तो अनुभवतात सुद्धा. प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री आज आपल्याला कॅमेऱ्याच्या लेन्स पलीकडच्या थरारक आणि नादमय निसर्गाविषयी सांगणार आहेत. चला तर मग सुरू करूया आपला आजचा विशेष संवाद. हिरेन, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. खूप खूप आभार. आपण जंगलात जेव्हा जातो तेव्हा जंगलात हरिण, माकड, पक्षी हे एकमेकांना एका विशिष्ट पद्धतीने वॉर्निंग सिग्नल देत असतात. या विशिष्ट आवाजांची जी काही भाषा आहे ती आम्हाला थोडी समजावून सांगा ना. असं डायरेक्ट समजून सांगण्यापेक्षा मी तुम्हाला एक रिसेंट अनुभव सांगितला तर चालेल का? नक्कीच. आता परवाच्या दिवशीच बांधवगड नॅशनल पार्क म्हणून एक सेंट्रल इंडियामध्ये म्हणजे मध्य प्रदेशमध्ये एक टायगर रिझर्व आहे, तिथे होतो. आणि तिथे काय झालं की जसं भारतीय वनं जी आहेत ती घनदाट आहेत आणि इथे बऱ्याच वेळेस प्राणी बघायला मिळत नाहीत. स्पेशली जसे टायगर आहेत, लेपर्ड आहेत, अशा प्रकारचे प्राणी आपल्याला लवकर दिसत नाहीत. जसं आफ्रिकेमध्ये आपण जातो त्यावेळेस मोठी मोठी ग्रासलँड्स आहेत तिथे, तशी इथे नाही आहेत. तर तिथे लायन तुमच्या 1 किलोमीटर जरी दूर बसलेला असेल तरी तुम्हाला दिसेल. पण भारतीय जंगलांमध्ये 10 मीटरवर तुमच्या टायगर बसला असेल, लेपर्ड बसला असेल, शक्यता आहे की तुम्हाला तो दिसणार नाही. तर होतं काय की अशा वेळेस आपल्याला भारतीय जंगलांमध्ये आवाजावर लक्ष द्यावं लागतं, ऐकावं लागतं, जंगलांना ऐकावं लागतं. आणि हे ऐकतो कोणाला आपण? जसं तुम्ही अगदी योग्यपणे सांगितलं की वानरांना, हरणांना आपण ऐकत असतो. तर तिथे एक ट्रेल आहे जंगलात. आम्ही जसं सकाळच्या सफारीमध्ये एकदम थंडी होती तिथे, आणि ज्यावेळेस आम्ही आत गेलो आधी जंगल अगदी शांत होतं आणि थोड्या वेळात आम्ही एका ठिकाणी चौकात जाऊन उभे राहिलो आणि म्हटलं की जंगलाला ऐकूयात. आणि ऐकताना लक्षात आलं एका ठिकाणाहून वानराचा आवाज येतोय झाडावरून, आणि ज्या प्रकारचा तो आवाज होता ते हे दर्शवत होतं की तिथे नक्कीच कुठला ना कुठला प्रिडेटर असावा. प्रिडेटर काय असू शकतो? एक तर लेपर्ड असू शकतो किंवा टायगर असू शकतो. कारण की जंगली प्राणी तेव्हाच अशा प्रकारचा संवाद साधतात जेव्हा त्यांना त्या प्राण्यांपासून काही धोका आहे. तर आम्ही त्या डिरेक्शनमध्ये आमची गाडी नेली आणि हळूहळू त्याला ट्रँग्युलेट करत आम्ही एका ठिकाणी पोहोचलो जिथून त्या वानरांचा आवाज येत होता. आणि ज्या वानरांचा आवाज येत होता त्या इंटेन्सिटीने कळत होतं आम्हाला की इथे लेपर्ड असण्याची शक्यता जास्त आहे. कारण की टायगर युज्युअली झाडावर असं सरळ चढत नाही शिकार करण्यासाठी स्पेशली, पण लेपर्ड म्हणजे बिबट्या याच्यात अगदी एक्सपर्ट असतो आणि वानरांना त्याच्यापासून धोका असतो. आणि त्यामुळे जी इंटेन्सिटी होती आवाजाची याच्यावरून मला कळलं होतं की इथे लेपर्ड आहे. आम्ही तिथे थांबलो. अर्धा तास झाला, काहीच हालचाल नाही, फक्त तो आवाज येतोय पण लेपर्ड काही आम्हाला दिसेना. तो हार्डली आमच्यापासून एक 20-25 किंवा 30 मीटरवर असेल, पण आम्हाला तो काय दिसेना. मग आम्ही तिथे थांबलेलो आहे. डोंगराच्या दुसऱ्या बाजूने अजून एक आवाज आला. यावेळेस आवाज होता हरणाचा, म्हणजे स्पॉटेड डिअरचा. स्पॉटेड डिअरचा आवाज आला. आम्ही पुन्हा ऐकलं. 5 मिनिट आम्ही पुन्हा थांबलो. तो कुठल्या डिरेक्शनला आवाज चाललाय, कारण की जशी जशी प्रेडेटरची मुवमेंट होते तसं तसं जे प्रेज असतात म्हणजे हरणं असतील, माकडं असतील, वानर असतील, हे जसं त्यांना बघतात तसा तो आवाज पण मूव्ह होत जातो जंगलातून. आम्ही हे ऑब्झर्व केलं 5 मिनिट आणि त्याच्यानंतर आम्ही डिसाईड केलं इथे जो लेपर्ड असू शकतो त्याची दिसण्याची शक्यता कमी आहे आता, पण जो दुसरा प्रेडेटर दुसरीकडे आहे त्याला बघूयात आपण. मग आम्ही त्या डिरेक्शनमध्ये आमची जीप नेली आणि एक 5 मिनिटात आमच्या समोर रस्त्यावर एक 100 मीटरवर एक वाघीण समोरून आली चालत. आमची एकटी गाडी आणि ती अगदी समोरून आमच्या चालत येते, डोळ्यात डोळे टाकून बघते. आमच्या गाडीच्या जवळ आली. जशी गाडीच्या जवळ आली आम्ही गाडी मागे केली. तिने तिथे त्याची टेरिटरी मार्किंग केली आणि पुन्हा जंगलात निघून गेली. अशा पद्धतीने आपण जंगल ऐकतो आणि त्याच्यानंतर त्या प्राण्यांना बघतो. श्रोतेहो, प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आज आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.